नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आज आम्ही पुण्याला शिफ्ट होतो. म्हणजे हे रूम आमची तशीच राहणार आहे. 3-4 महिन्यासाठी आम्ही पुण्याला जातो. तर सामानाची मी पॅकिंग केलेली आहे. आता 12-12:30 1पर्यंत आम्ही निघू. बॅग आहे. 12:30 1पर्यंत निघायचं होतं, पण निघता आम्हाला 4:30 झाले. 4:30 वाजता आम्ही आता गाडीत बसलो आणि आमची गाडी सुरू झालेली आहे. तर आम्ही आता पुण्याला चाललो आहे. पुण्यात आम्हाला पोचायला 11:30 वाजले. आल्यानंतर मग आम्ही जेवलो, सामान सर्व वरती शिफ्ट केलं, जेवून आलो आणि झोपलो. सकाळी आता मी उठलेली आहे, मुक्ता झोपलेली आहे अजून. हा एवढा पसारा आहे, तो आवरायचा आहे. मम्मी ते भांडी घासत आहे. भांडी घासून रॅकमध्ये ठेवते. मग जेवढी भांडी आणलेली आहेत तेवढी परत घासून ठेवायचं आणि मी आवरून घेते. आता जेवढं जमेल तेवढं आज करायचं आहे. आज आणि उद्या, परवा त्यांना ॲडमिट करावं लागेल. 6 तारखेला मिस्टरांना ॲडमिट व्हायचं आहे, 7 तारखेला दिरांना व्हायचं आहे आणि 8 तारखेला ऑपरेशन आहे. तर मग आम्ही थोडं किचनची आवरावर केली आणि मग सामान आणण्यासाठी परत पुण्यामध्ये गेलो. मग एक बेड आणला पेशंटसाठी, एक गादी आणली, 2 स्टूल आणले. नंतर मग ऑपरेशनच्या नंतर त्यांना पाणी आपलं बिसलरीच्या बॉटलच लागतात. मग त्याच्या 5 डझन बाटल्या घेऊन आलो. भाजीपाला घेऊन आलो येताना आणि मग नंतर संध्याकाळी जेवण बनवलं. दुपारी जेवण त्यांच्या दादा बहिणीनेच पाठवून दिलं होतं. माझ्याकडे डबे वगैरे भरपूर आहेत, पण मी ते सामान थोडंच आणलेलं आहे. 3-4च डबे आणलेले आहेत, म्हणजे 2 पिठाचे आणि छोटे 3-4 असे डबे आणलेले आहेत. म्हणून मग सामानाच्या ज्या पुड्या होत्या त्या तशाच मांडणीवरती ठेवून दिल्या आणि बाकीच्या बास्केटमध्ये ठेवून दिलं. म्हणजे इथे वेळेस मी 3-4 महिन्याचं सामान आणलेलं आहे. नंतर इथे कसं क्वारंटाईन राहायचं आहे 3 महिने, मग बाहेर सारखं जाता येणार नाही. म्हणून मग 3 महिन्याचं सामान मी एकदाच आणलेलं आहे. आणि ही कपडे मी घरी शिर्डीला धुतली होती, तर ती तशी आंबटवले आणली होती, सुकली नव्हती, तर ती आता इथे स्टँडवरती टाकते. नंतर मग पुढे मी दाखवेलच तुम्हाला मी कशी मिस्टरांची काळजी घेतली, नंतर कसं काय करायचं ते. ऑपरेशन झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि ही गादी घेतलेली आहे. बाय.